माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे। त्यांना मी या विधान परिषद उपसभापती कार्यालयामध्ये मी त्यांना पुष्पहार अर्पण केलेला आहे। बाळासाहेबांची जयंती पण आम्ही सभा इथे विधिमंडळामध्ये त्यांना अभिवादन करत असतो। त्यांचं तैलचित्र देखील विधिमंडळाच्या 4थ्या मजल्यावरच्या सभागृहामध्ये आम्ही अर्पण केलेलं आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आणि माझा अनेक वर्षांचा परिचय होता। त्यांचं मार्गदर्शन मिळत होतं आणि 98 सालापासून त्यांच्या सातत्याने त्यांचा वाढदिवस असो, त्याचबरोबर विजयादशमीचा सण असो, संक्रांत असो, अशा कार्यक्रमाच्या वेळेला मी त्यांना जाऊन भेटत असे। तसंच काही वेळेला माझी पुस्तक प्रकाशनं देखील स्वतः माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहेत। त्यांनी महाराष्ट्र आणि भारतामधल्या समस्त बांधवांच्यासाठी एक हिंदुत्वाची व्याख्या दिली आणि तो म्हणजे जो स्वतःला भारतीय मानतो त्यांना हिंदुत्व अशी एक व्यापक व्याख्या त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर मराठी माणसाचा स्वाभिमान, कार्यतत्परता, 80% समाजकारण, 20% राजकारणाची भूमिका, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, अशा अनेक बाबतीमध्ये आणि अगदी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकला पाहिजे तिथपासून ते दक्षिणेकडच्या सगळ्या राजकारणाच्या बद्दल त्यांची अतिशय कार्यप्रवण आणि तेजस्वी अशी भूमिका होती। माननीय मोठे साहेब म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला राजकारणामध्ये एक संजीवनी मिळाली, चांगल्या पद्धतीचं कामाची संधी मिळाली। मी त्यांची कायम ऋणी आहे आणि आजच्या या तारखेच्या स्मृतिदिनाबरोबरच मी तिथीने सुद्धा आमच्या घरी माझ्या वडिलांचं श्राद्ध आणि त्यांचा स्मृतिदिन हा एकाच तिथीला झालेला आहे। तर त्या दिवशीसुद्धा माननीय बाळासाहेबांना अभिवादन करून त्यांच्यासाठी प्रार्थना आणि त्यांचं ऋण मी व्यक्त तिथीच्या वेळेला सुद्धा करत असते। त्यांना माझे हजारो प्रणाम।